मी सायली म्हेत्रे आहे आणि माझा वैकल्पिक विषय मराठी साहित्य हा होता आणि या माझ्या सेशनचा उद्देश हा आहे की मराठी साहित्य हा वैकल्पिक विषय घेऊन अभ्यास कसा केला आणि कसा केला पाहिजे आणि त्याचा आपल्या GSला एस्से आणि एथिक्सला कसा फायदा होऊ शकतो आणि याबद्दल मी आज इथे बोलणार आहे। तर मराठी साहित्य हा वैकल्पिक विषय चा दिवस आणि त्याच्या आधीचे दिवस हे पण तेवढेच महत्त्वाचे आहेत। जसं आपल्याला सगळ्यांनाच माहिती आहे की हा 500 मार्काला असतो विषय आणि खूप महत्त्वाचा आहे, स्कोरिंग असतो आणि आपला रँक डिसाईड करतो। त्यामुळे आपण बरेच सर्च करत असतो की काय घ्यायचं। तर मग त्यावेळेस आपण काय बघतो की सिलेबस काय आहे, गाईडन्स अवेलेबल आहे का आणि सगळ्यात पहिली आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपल्याला ते आवडतं का, आपण ते खरंच करू शकतो का। कारण जसं GSला आपल्याला ब्रॉड अभ्यास करायची गरज असते तसं वैकल्पिक विषयाला ब्रॉड पण लागतं आणि डेप्थ पण लागते। मग आपण तेवढ्या डेप्थपर्यंत जाऊन त्या विषयाचा अभ्यास करू शकतो का, हा विचार पहिल्यांदा केला पाहिजे। आणि मी हे विषय घेण्यामागचं कारण हे होतं की मला यात मराठी या विषयाची आवड होती, पण माझं शिक्षण इंजिनिअरिंगमधनं झालं असल्यामुळं ते थोडंसं मागं पडलेलं। ज्यावेळेस मी UPSC करायचा निर्णय घेतला त्यावेळेस परत एकदा मला असं वाटलं की आता ही संधी आहे, तर आपल्याला कोणत्याही वैकल्पिक विषयाला घेऊन हे करायचंच आहे, तर मग आपण हा विषय आपल्याला जमतो का ते बघावं। तर मग ते बिफोर डे 1चं काय होतं, तर पहिला सिलेबस काय असतो, मग त्यातलं बऱ्यापैकी मला काहीही माहीत नव्हतं। फक्त कादंबऱ्या आणि काही लेखक माझ्या ओळखीचे होते, म्हणजे बाबूराव बागुल, जे आपण 10वीपर्यंत बघितलेले असतात तेवढंच माझ्या ओळखीचं होतं। मग मी ती पुस्तकं वाचली आणि मग बघितलं की हां हे चांगलं आहे। नंतर मग मला माहीत होतं, म्हणजे मी स्टील फ्रेम हे पुस्तक आपण सगळेच वाचतो जेव्हा ॲस्पायरंट्स म्हणजे आपल्याला बनायचं असतं तेव्हा की काय करू की नको। त्या पुस्तकामध्ये मी प्रवीण चव्हाण सरांचं नाव पण वाचलेलं आणि मराठी साहित्य हा विषय घेऊन यशस्वी झालेले त्यात बरेच अधिकारी होते। मग मी सरांकडे आले, म्हणजे यायच्या आधी त्यांच्याशी फोनवर बोलले आणि त्यांनी मला विचारलं की तुम्ही कोसला ही कादंबरी वाचली आहे का, तर मला ही माहीतच नव्हती। मग म्हणजे एवढं माझं नॉलेज लिमिटेड होतं किंवा इतकं कमी होतं हे मी सांगायला म्हणजे लाजणार नाही। पण तेव्हा मी ती कादंबरी घेतली आणि 4 दिवसात त्यांनी मला असं सांगितलं की त्याच्यावर 1000 शब्द लिहून आणा। मग मी ती घेतली, वाचली आणि मग मला समजलं की हे काहीतरी वेगळंच आहे, म्हणजे हे आणि माझी आवड ह्याच्यामध्ये अंतर आहे। पण मग मला हे करायचं आहे असं तेव्हाही वाटलं की हे आपण जर केलं तर आपण एक म्हणजे वेगळ्या प्रकारचे विचार करायला शिकू नक्कीच। मग मी ते 1000 शब्द लिहिले आणि मग सरांनी मला भेटायला बोललं की बरं झालं आहे तर आता या। आणि मग त्यांनी माझं ते वाचून म्हटले की तू बसू शकते लेक्चरला। आणि मग तेव्हा बसल्यावर पण त्या दिवशी जो चाललं होतं लेक्चर ते होतं ब्राह्मण कन्या आणि तेही मला काही माहीत नव्हतं। मग परत असंच झालं मला की मला काही येत नाही आणि आपल्याला 1 वर्षांनी अटेम्प्ट पण द्यायचं आहे, कसं करायचं। मग सरांना परत लेक्चर झाल्यावर भेटले, मग ते म्हटले भीती तर असणारच आहे, भीती असेल थोडी तर आपण त्या दिशेने प्रयत्न करू। तर मग कोणतंही घेतलंस तरी ऑप्शनलमध्ये मार्क्स मिळवणं आणि पुढे जाणं हा आपला उद्देश आहे। म्हणजे हे लक्षात घेणं महत्त्वाचं आहे की कोणताही वैकल्पिक विषय घेण्याचा उद्देश काय असतो की तो अभ्यास करणं हा एक उद्देश आहेच, पण त्यातनं आपल्याला जास्त चांगले मार्क्स मिळावे आणि आपल्याला पुढे जाता यावं हा उद्देश त्याच्या मागे असतो। तर मग ते म्हटले की यात तुला जमेल, नक्कीच जमेल, पण नुसतंच जमेल हे म्हणून चालणार नाही, तर तुला जितकी वाटते त्याच्या 100 पट मेहनत केली पाहिजे। मग म्हटलं की ठीक आहे, म्हणजे हे सर आहेत आणि हे मला प्रत्येक ठिकाणी गाईड करतील हे मला माहीत होतं। त्यामुळं मग मी म्हटलं की आपण हा प्रयत्न करूयातच आणि मग ते मी ठरवलं की हे करायचं। तर तिथनं पुढचा प्रवास जसं मी क्लासला येत गेले मग हळूहळू सर एक टॉपिक शिकवायचे। मग ते पेपर 2 मधलं एक टेक्स्ट असेल आणि मग त्याच्या पॅरलल पेपर 1मध्ये म्हणजे आता स्मृतिस्थळ सुरू केलं तर स्मृतिस्थळसोबतच महानुभाव काय आहे, महानुभाव साहित्य नक्की काय आहे ह्याचं ओव्हरऑल आढावा घेणं आणि मग ते प्रत्येक लेक्चरमध्ये काही ना काही रेफरन्सेस द्यायचे की मग शंगो तुळपुळ यांचं वाचलं पाहिजे ते पुस्तक आहे ते, किंवा आणखी असे बरेचसे रेफरन्सेस असायचे आणि ते आपण लिहून घ्यायचं। म्हणजे मी ते लिहून घ्यायचे आणि मग मी पुण्यात आहे ते एक खरं तर मला खूप फायद्याचं ठरलं की इथे जवळच साहित्य परिषद होती। त्यामुळं मग मी ते नेहमी म्हणजे संध्याकाळी क्लास संपला की 5 ते 7 मध्ये तिथे जेव्हा जमेल तेव्हा जाऊन
तिथे बघायचं की ही पुस्तकं आणि त्यातनं थोडं म्हणजे सर नेहमी हे सांगतात की सुरुवात कशी करायची आणि शेवट कसा करायचा ह्याच्यावर आपला जास्त विचार असला पाहिजे. मग ह्याला जे फायद्याचं ठरेल हे मी सगळं त्यातनं बघायचं की हे हे आपल्याला जमतं आहे का आणि त्यात वेगळ्या नोट्स काढल्या आणि मग टेस्ट असायच्या ना रेग्युलर आणि जर टेस्टला नाही आलं तर क्लासला यायला काही अलाउड नव्हतं. त्यामुळे त्या टेस्टचा एक म्हणजे खूपच फायदा झाला कारण की खरंच आहे हे की लिहिणं म्हणजे UPSC आहे. आपल्याला 1750 मार्काची मेन्स हीच आपला म्हणजे आपण असू का त्या लिस्टमध्ये आणि कुठे असू हे सुद्धा डिसाईड करणारा फॅक्टर आहे. आणि त्याच्यामध्ये मग लिहिण्याला जितकं महत्त्व आहे तितकं आपण खरं तर देत नाही. म्हणजे आपण म्हणतो की सिलेबस होऊ दे, मग माझं वाचून होऊ दे, मग मला ह्यातलं काहीच माहीत नाही आहे. पण तसा विचार करायला वेळच नव्हता कारण की टेस्ट असायचीच आणि टेस्टला आलो नाही तर मग पुढच्या लेक्चरला यायचं नाही. त्यामुळं मग ते लिहिण्याची इतकी प्रॅक्टिस झाली की मग त्यातनं थोडा कॉन्फिडन्स म्हणजे वाढत गेलं की आपल्याला जमतं आहे. मग ते चेक करायचं, मग ते वर्गात कधी कधी ते वाचून दाखवायचे, त्यातनं येणारा कॉन्फिडन्स किंवा बाकीच्यांचं वाचून दाखवायचे. मग आपल्याला कळतं की आपण कसं लिहितो आहे आणि कसं लिहिलं पाहिजे. यातनं पण बरेचसे इनपुट्स मिळत गेले आणि हळूहळू थोडी इम्प्रूव्हमेंट होत होती. पण ह्याच्यामध्ये नेहमीच चढता आलेख होता का तर असं पण नाही आहे. काही टेक्स्टमध्ये म्हणजे सुरुवातीला चांगलं लिहिता यायचं आणि नंतर म्हणजे 4-5 टेक्स्ट शिकवून झाले की मग परत पहिल्या ह्याच्यावर आले की परत गडबड व्हायची की ते मला आठवायचं नाही. मग काय करायला लागायचं की सतत त्याच्याशी कॉन्टॅक्ट असला पाहिजे हे पण मला लक्षात आलं. मग त्यामुळं मग हेच आलं की परत सराव करणं, परत ते वाचणं आणि हे नेहमी सर सांगायचे की त्यांचे जे जुने विद्यार्थी आहेत तर त्यांनी ते प्रत्येक टेक्स्ट 20 वेळा वाचलेलं आहे आणि तेव्हा मला वाटायचं हे शक्यच नाही आहे. पण आता मी तेवढा म्हणजे अभ्यास केल्यावर मला हे पण कळलं की ते शक्य तर आहेच आणि शक्य असण्यापेक्षा ते गरजेचं पण आहे. म्हणजे आपल्याला हा वैकल्पिक विषय आहे, इथं ऑप्शन्स असतात की आपल्याला पहिल्या सेक्शनमधले 2 म्हणजे पहिला आणि 5वा प्रश्न कंपल्सरी सोडवायचा आहे आणि मग बाकीच्या 3 प्रश्नांपैकी ॲटलिस्ट 1 असे सोडवायचे. त्यामुळे आपल्याला माहीत असतं की आपला कुठला स्ट्रॉंग एरिया आहे तो इतका स्ट्रॉंग करायचा की तिथे वेळच नाही गेला पाहिजे की मी ह्यातला कुठला प्रश्न निवडू आणि काय करू. तर त्याच्यामुळे म्हणजे सरावाचा फायदा असा होतो की माझे स्ट्रॉंग एरियाज मी इथे निवडू शकते. तो स्कोप आपल्याला GSमध्ये फार नसतोच. ऑल क्वेश्चन्स हॅव टू बी अटेम्प्टेड असं त्यांनी पहिल्याच वाक्यामध्ये लिहिलेलं असतं. तर मग तसं इथे नसतं. मग त्याचा आपण फायदा घेतला पाहिजे की आपलं एक्सपर्टाईज कशात आहे आणि कसं डेव्हलप करू शकतो तर ते आपण केलं पाहिजे. आणि पहिला आणि 5वा प्रश्न हा पेपर 1मध्ये टिपांचा असतो आणि पेपर 2मध्ये रसस्वादाचा असतो. तर ह्या दोन्हीला प्रॅक्टिस लागते आणि जर आपण 2009 ते 10 पासून चे पेपर बघितले तर आपल्याला दिसतं की एरियाज आणि हे रिपीटच होत आहेत. मग आपल्याला सिलेबस माहिती आहे आणि सिलेबससोबतचे सगळे रेफरन्स बुक्स असतात आपल्याकडे. तर त्या टॉपिकवरच्या टिपा तयार करून ठेवणं हे खूप महत्त्वाचं आहे आणि ते तयार करून ठेवायच्या आणि थोडी जागा सोडायची. ना आपल्याला काही लेक्चरमध्ये समजलं किंवा पेपरमध्ये काही आलं, करंटमध्ये काही आलं तर ते ॲड करता येतं आणि मग स्वतःची उदाहरणं ह्यानी ते थोडं एनरिच होत राहतं. असं आपण केलं पाहिजे. आणि रसास्वाद तर सतत लिहिणं म्हणजे असं सर पण नेहमी म्हणायचे की आता हा पेन आहे किंवा हा कागद आहे, ह्याच्यावर तुम्हाला काय लिहिता येतं का ते लिहा. आणि मी हे जास्त केलं नाही खरं तर, मी रसास्वादच लिहिले डायरेक्ट. पण हे पण केलं तर म्हणजे जास्त फायदा होतो आणि फक्त इथेच होतो नाही असं नाही तर एस्सेला पण होतो की आपल्याला स्टाईल ऑफ नरेशनची म्हणजे त्याच्यामध्ये सुधारणा होते. ऑर्डरली फॅशन आणि हे जे एस्सेमध्ये म्हटलं आहे तर हे लिहिण्याची प्रॅक्टिस जी आपण मराठीमध्ये करतो तर त्याचा फायदा नक्कीच होतो. मग तुमची लँग्वेज म्हणजे एस्सेची इंग्लिश असो किंवा मराठी आणि ह्यात आपण जे शिकतो त्यातनं आपल्याला जे पर्स्पेक्टिव्ज मिळतात आपल्याला ते ओरिजिनल पर्स्पेक्टिव्ज मिळतात. म्हणजे ब्राह्मण कन्यामध्ये काही म्हटलेलं आहे किंवा आठवणींच्या पक्षीमधल्या काही आठवणी आहेत तर हे काय आहे, हे आपल्या आजूबाजूचा समाजच आहे आणि ज्या आपल्याला आत्तापर्यंत अननोन होता. मग ह्यात त्या व्यक्तीनं काय केलं असे काही विषय जर एस्सेमध्ये आले तर मग आपण इथे काय लिहू म्हणजे काहीतरी ओरिजिनल लिहू की फक्त डेटा देणं, फक्त फॅक्ट्स देणं हा इथपर्यंतच आपला एस्से मर्यादित राहणार नाही. तर आपण काहीतरी अनुभव त्यात लिहू आणि त्यातनं आपला एस्से म्हणजे चांगला होईल असं मला वाटतं. तर तसा आपल्याला एस्सेला फायदा होऊ शकतो. आणि एथिक्सला सुद्धा म्हणजे लिहिणं, उदाहरणं देणं रिअल लाईफमधली इथे पण त्याचा उपयोग होऊ शकतो. आणि आता मी म्हटलं की पुण्यात राहते म्हणून मला फायदा झाला.
पण असंही नाही की पुण्यातच राहिलं पाहिजे. आपल्या गावांमध्ये वाचनालयं असतात आणि म्हणजे आता कोविडमुळं मी 1-1.5 वर्ष गावाला होते. मला तिथे एक वाचनालय मिळालं जे फ्री होतं. तिथे कोणीच यायचं नाही कोविडमुळे. पण तिथली पुस्तकं कपाटामध्ये सगळी म्हणजे खूप चांगली पुस्तकं होती. मग हे जे आपल्याला रेफरन्स बुक्स वगैरे आहेत, तर हे आपल्याला मिळू शकतात. आपण फक्त तिथे जाऊन चौकशी करणं आणि ते मिळवणं हे महत्त्वाचं आहे. आणि मग आता हा जो मार्गीचा सरांनी इनिशिएटिव्ह सुरू केला आहे, तर मग ह्याच्यामधून सुद्धा आपण सरांपर्यंत आणि डायरेक्टली पोहोचू शकतो, की मला हे इथे अडचण येते, तर इथे मी कसं म्हणजे ह्याला टॅकल करू. तर मला हे खूप चांगलं वाटतं, की आता म्हणजे पुण्यातच असणं किंवा क्लासलाच येणं इथपर्यंत हे मर्यादित राहिलेलं नाही आहे. तर आपल्याला सहज जे काही आहे म्हणजे पहिल्यापेक्षा सहज माहिती उपलब्ध होऊ शकते. फक्त त्या माहितीवर आपण कसं काम करायचं हे आपल्या हातात आहे. त्यामुळं म्हणजे आपण मराठी साहित्य घ्यावं का? ह्याच्यामागं 3 गोष्टी आहेत, की आपल्याला त्यात आवड आहे का? आपण म्हणजे तेवढं ब्रॉड आणि तेवढा डेप्थपर्यंत तो अभ्यास करू शकतो का? हा पहिला निकष. नंतर आपल्याला गाईडन्स आहे का? तर हा मला वाटतं, की ह्या इनिशिएटिव्हमधनं आता मिळतोय आपल्याला. तर तो नक्कीच आपण त्याचा उपयोग करून घेतला पाहिजे. आणि तिसरं म्हणजे प्रिव्हियस इयरचे पेपर्स आणि त्याच्यावरनं आपल्याला ते लिहिता येतंय का? म्हणजे आपला त्याचा ॲप्टिट्यूड आहे का? तर ॲप्टिट्यूड डेव्हलप करता येऊ शकतो. म्हणजे सुरुवातीला आपण ते घेतलं आणि त्यात मेहनत केली, तर मग ते हळूहळू डेव्हलप झालं, की मग त्याच्यापुढे काही नसतं. म्हणजे एक हे स्किल आहे. मग हे स्किल एकदा डेव्हलप झालं, की सततच्या सरावाने ते फिक्स बसतं डोक्यामध्ये. त्यात बदलत काहीच नाही. आपण पेपर जरी बघितले मराठीचे, तरी त्यात बदल खूप कमी आहे म्हणजे ऑप्शनलच्या पेपरमध्ये. फक्त आपण दरच वर्षी सेमच नाही लिहू शकत. मग कसं वेगळं लिहायचं? तर हे आपला विचार होतो म्हणजे बॅक ऑफ द माइंड, की आपण वाचलेलं आहे, पण आपण इतक्या वेळा ते वाचलेलं असतं. जसं पुस्तकामध्ये त्यांनी प्रस्तावनेमध्ये किंवा याच्यातच लिहिलेलं आहे, की हे पुस्तक एकदा वाचलं की पुन्हा वाचावे आणि पुन्हा वाचावे. ह्याचाच अर्थ काय? म्हणजे प्रत्येक वेळेस आपल्याला काहीतरी वेगळं समजतं आणि मग आपण वेगळं आपल्या लिखाणामध्ये सुद्धा ते येतं. म्हणजे सराव करणं हा एकमेव म्हणजे ह्याच्यावरचा उपाय आहे. आणि ह्याचं म्हणजे हे घ्यावं का? ह्याच्यामागं आपली आवड, आपला ॲप्टिट्यूड आणि आपण त्या डेप्थपर्यंत तो अभ्यास करू शकतो का? हे आपण म्हणजे आधी विचार करणं गरजेचं आहे. मग त्याचा ट्रेंड कसा आहे? मार्क्स मिळतायत का? ह्याला इतका अर्थ राहत नाही. आपण आपल्या परीनं पूर्ण प्रयत्न केले, की आपण या विषयामध्ये चांगलं करू शकतो. कारण की हा GSचा विषय नाही आहे. त्यामुळं सगळेच सारखे लिहिणार आहेत वगैरे हा जो काही आपला एक असतो ना मनामध्ये विचार, की मग मी काय वेगळं लिहू? हे आपोआपच आपण काहीतरी वेगळं लिहितो. कारण की हे लिटरेचर आहे. तर मग हे आपला पर्स्पेक्टिव्ह आपण त्या पेपरमध्ये उतरवत असतो. तर हा आपल्याकडे एक म्हणजे हे ॲडव्हान्टेज आहे, की इथं आपल्याला हा विचार करावा लागत नाही, की बाकीच्यांसारखंच आपण लिहितोय का? तर हा एक फायदा आहे. फक्त मेहनत करणं आणि GSसोबत याला बॅलन्स करणं, की मराठी साहित्य आहे, मला एखादं पुस्तक खूपच आवडलं आहे, मग मी त्यातच बसली आहे, असं नाही चालणार. आपल्याला ह्यातनं पण पुढं जायचं आहे. म्हणजे हे पूर्ण करून बाजूला ठेवलं, मग दुसरं घेतलं, मग ते बाजूला ठेवलं. म्हणजे आपल्याला टाईमलाईन, की मला किती वेळ आहे आणि या वेळेत मी मराठी साहित्याला किती वेळ देणार आणि 500 मार्कांचं कसं पूर्ण करणार आणि बाकीचं जे 4 GS आणि एस्से हे कसं पूर्ण करणार ह्याचं टाईमटेबल बनवून तसा अभ्यास केला तर आपल्याला ह्याचा म्हणजे खरंच आपल्याला हे करता येण्याजोगं आहे. आणि मी जे मागच्या वर्षी ऑप्शनलचा पेपर लिहिला त्यात माझा स्कोर 274 होता. मी यावेळेसही मेन्स दिली आहे. यावेळेसही मला तोच अनुभव आला, की चांगलं लिहिता येऊ शकतं आणि मागच्या वर्षी ज्यावेळेस एकदा लिहिलेलं आहे, त्यावेळेस आत्ता लिहिताना भीतीही नसते आणि म्हणजे कॉन्फिडन्स असतो, की आता मी आणखी चांगलं लिहीन. तर हा मला वाटतो, की याचा फायदा आहे या ऑप्शनलचा आणि सरांच्या इनिशिएटिव्हचा तुम्ही नक्की उपयोग करून घ्या आणि तुम्हाला जी काही माहिती लागेल त्याच्यासाठी तुम्ही त्यांना आणि मलासुद्धा या इनिशिएटिव्हच्या माध्यमातून अप्रोच करू शकता नक्कीच. आणि मी तुम्हाला सगळ्यांना या प्रवासासाठी शुभेच्छा देते. माझ्या खूप खूप तुम्हाला शुभेच्छा. धन्यवाद. अभ्यास